आता बातमी राज्यातल्या राजकारणातली। चंद्रपूर महापौर पदाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्र देत आहेत। वडेट्टीवार यांची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलेलं आहे। धानोरकर गटाचाच महापौर होणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। वडेट्टीवार यांच्या मर्जीचा उपमहापौर होणार आहे अशी देखील माहिती सूत्र देत आहेत। दिल्ली दरबारी हा सगळा प्रकार पोहोचला। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये सुरू असलेला हा सगळा वाद होता आणि या सगळ्या काँग्रेसच्या अंतर्गत वादात भाजपचा कुठेतरी फायदा होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। इतका वाद टोकाला गेलेला होता आणि वडेट्टीवार यांचे जे समर्थक आहेत, 20 नगरसेवक आहेत, ते दिल्लीमध्ये गेले। के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि अखेर या सगळ्याच्या अंती आता चंद्रपूर महापौर पदाचा तिढा सुटलाय अशी माहिती सूत्र देत आहेत। धानोरकर म्हणजे प्रतिभा धानोरकर यांच्या मर्जीतला व्यक्तीच हा महापौरपदी बसणार आहे, तर विजय वडेट्टीवार यांच्या मर्जीतली व्यक्ती उपमहापौर पदावर बसणार आहे असं समजतंय। एकंदरीतच चंद्रपूरमधला धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा पेटलेला जो अंतर्गत वाद होता तो किमान महापौर आणि उपमहापौर पदासंदर्भात तरी शमवण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलंय असं म्हणायला हरकत नाही। प्रतिनिधी तेजस मोहतुरे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। तेजस, नक्कीच दिल्लीत जे बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये जर बघितलं असेल तर के.सी. वेणुगोपाल यांनी या बैठकीचे संपूर्ण जे आहे ते बैठकीमध्ये नेतृत्व केलं आणि यामध्ये जर बघितलं असेल तर चंद्रपुरातील महापौराचा पदाचा जो तिढा आहे तो सुटल्याची माहिती आहे ती पुढे येत आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांना महापौर यांच्या गटातील होणार आहे, तो उपमहापौर हा विजय वडेट्टीवार यांच्या सांगण्यावरून दिला जाईल। यासोबतच जर बघितलं असेल तर शिवसेना जे हे याच्यामध्ये जे आहे त्यांना स्टँडिंग कमिटी म्हणजे स्थायी समिती सभापती जे पद आहे ते युबीटीकडे शिवसेनेकडे दिलं जाईल। एकूणच जर बघितलं तर असेल तर महिनाभरापासून हा संपूर्ण वाद होता। महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र हा वाद मिटला नाही। त्यानंतर जर बघितलं असेल तर हा संपूर्ण वाद आता दिल्ली दरबारी गेला होता। के.सी. वेणुगोपाल यांच्या घरी ही बैठक 45 मिनिटं पार पडली। या बैठकीमध्ये जर बघितलं असेल तर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले, मात्र आपण जर बघितलं असेल तर महापौर हा पदासाठी वडेट्टीवार सुद्धा जे आहे ते आग्रही होते, मात्र मिळालेल्या माहितीनुसार जे आहे ते तिढा सुटला आणि प्रतिभा धानोरकर यांना जे आहे ते त्या गटाला जे आहे ते महापौर पद मिळाला जाणार आहे, तो उपमहापौर हे विजय वडेट्टीवार यांच्या गटाला मिळाला जाणार आहे। त्यामुळे स्थायी समितीचे सभापती आहे हे जे आहे ते शिवसेनेला मिळणार आहे। त्यामुळे शिवसेना या संपूर्ण याच्यात काय एका अर्थानं आपली भूमिका ठेवते, कारण की शिवसेना ही महापौर पदासाठी आग्रही असल्याची माहिती आहे ती पुढे येत आहे। त्यामुळे संपूर्ण या गेम चेंजर या संपूर्ण चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना ठरणार आहे। त्यामुळे या संपूर्ण याच्यात पुन्हा राजकीय हालचाली काय होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी तेजस, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।